तर काही जस्ट आता जिम चालू आहे, आता आंघोळ वगैरे केले, सगळं फ्रेश झालोय. चॉकलेट पण रेडी गाइस. ಈಗೋ ಇರ್ತಿದ್ದ ನಿಮ್ದಂದ ಹೇಳ್ಬೇಡ ಊರಿಂದ तर वेलकम बॅक टू अवर चॅनल गाईज. तुमचं सर्वांचा मनापासून स्वागत करतोय मी आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आता आम्ही चालले नाईट ड्राईव्हला. तर काही प्लॅन नव्हतं, एक्सेल शीट पण होतं आपल्याकडं. तर मित्रांनी म्हणले चला जाऊया आज नाईटला कुठंतरी लॉंग ड्राईव्हला जाऊन तिथं जाऊन आपण काहीतरी बनवून म्हणजे थोडंसं काय पलाव किंवा नाहीतर पोहे काहीतरी बनवूया. मग त्यानंतर ना आपण तिथनं रिटर्न येऊया. तर नेचर वगैरे बघून येण्यासाठी आम्ही आता चालले सगळ्यांनी मिळून. तर कसं होतं काय नाही दाखवते या ब्लॉगमध्ये. CNG भरलंय आता. अभिषेक आणि मी दोघं मिळून चालले आता रूमकडे. जरा जिमला जाऊन आलो, आंघोळ वगैरे करायचं. आंघोळ वगैरे करून आम्ही आता फ्रेश वगैरे होऊन आता सगळ्यांना पिकअप करणार. पिकअप करून आम्ही जाणार आहे. मग या रोडी कोणत्या नव्हे का येल्लापूरच्या रोडला चाललंय आम्ही आता सगळ्यांनी मिळून. तर काय काय होतो काय नाही बघूया गाईस. तिथं जाऊन आम्ही पोहे बनवणार आहे. पोहे बनवून वगैरे खाऊन परत रिटर्न यायचं. पुढे कुठे जायचं नाही आपल्याला, फक्त त्या ठिकाणी जाऊन पोहे बनवून पुन्हा रिटर्न आपल्याला यायचं. उद्या सगळे आपल्याला कॉलेजला सुद्धा जायचं आहे. तर बघूया गाईस, कंटिन्यू राहा ब्लॉग बघा गाईस कसं होतो काय नाही. माझ्यासोबत आमचं अभिषेक आहे. मित्रांनो आता CNG वगैरे भरले. आता मी आणि अभिषेक चाललोय सगळ्यांना घेऊन आता खरेदी करण्यासाठी दुकानात. किराणा गाईस आता आम्हाला बाहेर जायचं आहे ना नाईटसाठी. तर त्यासाठी पोहे वगैरे खरेदी करतोय आम्ही. हे पोहे घेतले, किराणा दुकानामध्ये आले आहे मी आता. लवकर तर घेतोय आता सगळं. इथं दाखवतो बघा आम्ही असं. गाईज आता आम्ही आलोय मार्केटामध्ये खरेदी वगैरे करायचं आहे. मार्केटामध्ये खूप सारा आवाज असल्यामुळं मी जे काही बोलत होतो ना ते काहीच ऐकू येत नव्हतं, म्हणून मी हा रेकॉर्ड केलाय गाईज. आता मी आणि अभिषेक रूमकडे चाललोय फ्रेश होण्यासाठी. फ्रेश वगैरे येऊन पुन्हा सगळ्यांना पिकअप करायचं आहे म्हणून रूमकडे चाललोय मी आणि अभिषेक दोघे जण मिळून आता. तर काही जस्ट आता जिम चालू आहे, आता आंघोळ वगैरे केले, सगळं फ्रेश झालोय. फ्रेश होऊन आता मी आणि अभिषेक दोघे जण मिळून चाललोय आता सगळ्यांना पिकअप करण्यासाठी. आता सगळ्यांना पिकअप करून आम्ही आता जाणार आहे तर येल्लापूर रोडकडे जाणार आहे. हे बघा गाईस सगळ्यांनी आलेत आता. सगळे आले ती पोरं वगैरे पिकअप केले. रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना. चाललो होतं सगळ्यांनी मिळून. बघा कसं होतो काय दाखवतो. ಸೇಫ್ಟಿ ಫಸ್ಟ್, ಅದಕ್ಕೆ ಸೀಟ್ ಬೆಲ್ಟ್ ಹಾಕೊಂಡಿರಿ. ತೊಂಬ ಇವ್ರದ್ದು ಸೀಟ್ ಐತಿ ನೋಡಿ ಮಗ. ಸೀಟ್ ರೆಡಿ दयानंद आले गाइस. त्याला पिकअप केलं दयानंद. ಡಾಕ್ಟರ್ ಯಾರು ತಗೊಂಬಂದಿ आलो आता. ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ ಮುಗಳಾಗ इटकोळे. सॉन्गचं कॉपीराइट होऊ नये म्हणून मी व्हिडिओ थोडा स्पीड केले. गाईज पाणी घेण्यासाठी आलो आता थांबले. गाडी तर पार्क करून आता सगळ्यांनी उतरले ती पाणी. गाईज आता पाणी घेण्यासाठी थांबलोय आम्ही. पाण्यावर घेणार, पाण्यावर खाऊन जायचं आहे गाईज. तर बघूया पाण्यावर खाऊन आता जाणार पुढे दांडेलीच्या रोडला आलो आम्ही आता.
दांडेलीपर्यंत जातो का नाही माहीत नाही आम्हाला, तर बघूया गाईस. दांडेलीपर्यंत गेलो तर ठीक, नाहीतर वापस तिथं जाऊन येणार आहे. पोहेवर खाणार, पोहे खाऊन रिटर्न येणार आहे. तर बघा इथं ಗಾಡಿ ಒಳಗೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮತ್ತೊಂದು 2 ಬಿಟ್ಟಾನ ಬಿಟ್ಟಾನ ಮಾಡೋಣ ಇವತ್ತ ಅಂತ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲಿ ಓಡ್ಬಿಟ್ಲಿ ಅವ. ದಿಸ್ ಇಸ್ ವೆರಿ ಬಿಗ್ ಫಾರೆಸ್ಟ್. ಅಣ್ಣ ನಿಮ್ಮ ಹೆಸರೇನು? ನೀಲಪ್ಪಣ್ಣ ಪಾನ್ ಕೊಟ್ಟಾರ. ನೀಲಪ್ಪ ಅತ್ಲೆ ಅವ್ರ ಹೆಸರು ಬೆಸ್ಟ್ ಐತಿ. ನೀಲಪ್ಪಣ್ಣ ಅವ್ರು ಹೇಳೇನಿ. ನೀಲಪ್ಪಣ್ಣವ್ರ ಪಾನ್ ಕೊಟ್ಟಾರ. बंद करो हाथ जोड़ के मैं गाईस रात्रीचे 1 वाजले ती दांडेलीकडे चालले आम्ही. तर रस्त्यात आता चहा पिण्यासाठी सगळ्यांनी थांबले ती. तर बघूया काय काय होतो काय नाही. तर भेटूया या ठिकाणी आहे बघा आर कॅफे. या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबले आम्ही. तर बघूया गाईस. या ठिकाणी बघा गाईस आमचा फंकन गौडा बघा कसं बसले. सॉरी अंकन गौडा आग लावली ती. तर गाईस आता चहा वगैरे पितो. चहा वगैरे पिऊन आता जातो नेक्स्ट. बघूया काय काय होतो काय नाही, कुठपर्यंत जातो काय नाही आम्हाला काहीच आयडिया नाही. तर जातो सहज. तर जाऊन आम्हाला पोहे वगैरे बनवायचं आहे. तर पोहे बनवून दाखवतो तुम्हाला कसं होतं काय नाही गाईस. गाईस बघा आम्ही सेकुटी घेतोय आता. थंडी वाजायला सगळ्यांना म्हणून सेकुटी घेतोय इथं बघा गाईस. बघा या ठिकाणी टी पित आहे मी सगळ्यांनी मिळून. तुम्ही पण या गाईस टी पिऊ. चहा वगैरे पिऊन आता जातोय आम्ही. मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं. आता आम्ही सध्या दांडेलीमध्ये आलोय. तर दांडेलीमध्ये बघा 2 वाजले ती. बापरे कुत्रे बघा, वाघ कसं आले बघा. या ठिकाणी आता दांडेली पेट्रोल पंप या ठिकाणी थांबलोय आम्ही आता. रात्रीचे 2 वाजले ती. इथनं आम्ही थोडंसं पोहे वगैरे बनवून रिटर्न परत हुबळीला जाणार आहे गाईस. गाईज बघू शकता तुम्ही रात्रीचे 3:30 वाजले ती. पोलीस चेकपोस्ट बारची या ठिकाणी आलो आहे मी आता. दाखवतो थांबा तुम्हाला. इथं बघा गाईज या ठिकाणी थांबले आहे मी आता. इथं थांबून आम्ही आता थोडंसं पोहे बनवणार आहे. दाखवतो तुम्हाला पोहे कसं बनवतो आम्ही. हनुमानचं मंदिर आहे इथं. दाखवते आतमध्ये कसं आहे काय. जय हनुमान. बघू शकता गाईस हनुमानचं मंदिर आहे. हनुमान आमची पोरं इथं पाय पडते ती. रात्रीचे 3:30 वाजले ते गाईस. बघू शकता टायमिंग इथं 3:30 वाजले ते गाईस. मित्रांनो 3:30 वाजले ते. पोहे करण्यासाठी स्टार्ट केलं मी आता. आमच्याकडे कांदा कापतोय आणि गौतम चिलतोय. काढतोय कांद्यावरचं साल्ट काढतोय त्यानं. बघा मित्रांनो अशा प्रकारे कांदा टमॅटो आणि मिरची कापली ती. आता स्टार्ट केलं आहे मी पोहे बनवण्यासाठी. एवढे जण बसले ते गाईस पोहे बनवण्यासाठी. स्टार्ट मार बघा गॅस. ಹೈಲಿ ಪ್ರೋಟೀನ್. ಮಸಾಲ ರೆಡಿ ಆದ ನೋಡಿ. ನಾವು ಚಿಕನ್ ಅಂತ ಮಾಡತ್ತಿಲ್ಲ, ವೆಜ್ ಅವಲಕ್ಕಿ. कढीपत्ता टाकला यामध्ये. आता कांदा वर टाकले गाईस. कांदा नंतर टोमॅटो टाकायचे.
त्यानंतर मिरची सुद्धा टाकतोय तो आता, बघू शकता तुम्ही. आता फायनली पोहे त्यामध्ये मिक्स करतोय आम्ही. तर पोहे बनतोय गाईज आता थोड्या वेळाने. ಕನ್ನಡನೂ ಬರ್ಲ ಗೈಸ್. ಈಗ ಜಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ಮಸಾಲೆ ಎಲ್ಲ ರೆಡಿ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಅವಲಕ್ಕಿ ಹಾಕತ್ತೀವಿ. ಅವಲೈ ಖೈರ್ತಾವಲೆ. टन गाईज तुम्ही बघू शकता आता फायनली आमचा प्रिपेअर झालेला आहे पोहे. तर बघा गाईज, अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मिळून पोहे बनवले. आता सगळ्यांनी मिळून बसून आम्ही खाणार आहे. असं टेस्टी आणि बघितलं की खाऊ वाटणारे एकदम स्पेशल पोहे सगळ्यांनी मिळून बनवले गाईज. तर यात तुम्ही देखील टेस्ट बघा गाईज. ಹೌದಾ ಯಾಕಂದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು आता चाललो आहे मित्रांकडे, हुबळीकडे चाललो आहे, कारण पोहे वगैरे सगळं खाल्लो आहे. आता बॅग वगैरे पॅक केलं, आतमध्ये ठेवलं इथं गॅस वगैरे. आता चाललो आहे मी, संपलं गाईज. हा बघा हनुमान मंदिर आहे इथं आणि चाललो आहे आता. हे ॲक्च्युली ना दांडेलीमध्ये आहे गाईज हा प्लेस. दांडेलीमध्ये ना बारची या ठिकाणी हा नाव आहे चेकपोस्टचा. असा चेकपोस्ट आहे गाईज. बघा हे चेकपोस्ट आहे दांडेलीचा, तुम्ही पाहू शकता इथं. अशा प्रकारे प्लेस आहे, मस्त असं रम्यस वातावरण आहे, पण थंडी मात्र खूप आहे इथं. आमच्या गाई जातं यायला लागले तिथं थोडंफार वॉकिंग करणार, कारण आता जस्ट पोहे खाल्ले ना. आता वॉकिंग करून बसायचं एक्सेल 6मध्ये, सरळ जायचं हुबळीला. आता वॉकिंगला चालले आम्ही. तोर्स थांब इनम तोर्स मग. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. बघा गाईज, चाललो आहे मी तर सर थोडंसं वॉकिंग करण्यासाठी. समोर कोणी पण नाही आहे गाईज, तर भीतीदायक आहे. थोडंसं वॉकिंग करून आता रिटर्न इथनं जातो आम्ही. बस बाबा. गाईज आता पोहे वगैरे खाल्ले आम्ही. आता सगळं पोहे वगैरे खाऊन आता थोडंसं वॉकिंग करायला लागलो इथं. आता वॉकिंग वगैरे करून आता सरळ आता आम्ही एक्सेल 6मध्ये बसून हुबळीकडे रवाना होतो सगळ्यांनी मिळून. हुबळीला जाऊन उद्या सगळे लवकर उठून कॉलेजला सुद्धा जायचं आहे. गाईज इथं एवढं थंडी आहे ना, मी असं थोडंसं बोलतोय ना, बोलताना सुद्धा माझ्या तोंडातून असं वाफ येतोय, एवढं थंडगार वारा आहे. कार्ड तोरिसले फॉरेस्ट कार्ड कान सांगेल मग. दिस इज फॉरेस्ट. कोणचं? हां, दिस इज बिग फॉरेस्ट. बिग फॉरेस्ट, रेन फॉरेस्ट. ला मिर्ची खा, ये जुबान को तुरसी और कलेजों को फुर्ती देता. तर मित्रांनो सुप्रभात, व्हेरी गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता आम्ही हुबळीला जात होतो. हुबळीला जाताना मध्ये एक नदी लागले, ते नदीचं नाव आहे काळी नदी. काळी नदीचं तुम्हाला वातावरण दाखवतो गाईज, बघा कसं आहे काय. या ठिकाणी खूप थंडी आहे गाईज, स्वेटर वगैरे घालून यावं लागेल येताना या ठिकाणी. हे आय थिंक दांडेलीच्या मध्ये लागेल गाईज हा प्लेस. बघू शकता तुम्ही, दाखवतो थांबा तुम्हाला मी. हे बघा गाईज, अशा प्रकारे हा नदी आहे, काली नदी म्हणून. इथं आमचं लावलं आहे एक्सेल 6. असं बघा थांबले. ನಮ್ಮೂರಾಗ ಗಟ್ರ ಇರ್ತಾವ, ಆಗ ಬೇರೆ ಮಾತು. ನಾವು ಒಂದು ಹೇಳತ್ತಿಲ್ಲ, ಮಳೆ ಬಂದ್ರೆ ಬೆಳೆ ಸುಳಿ ಮಕ್ಕಳು ಯಾರ ನೀವು ಬಾ
ಈಗೋ ಇರ್ತಿದ್ದ ನಿಮ್ದಂದ ಹೇಳ್ಬೇಡ ಊರಿಂದ ಹೇಳಿ अरे बेटा कोई बात नहीं, शांत हो जा, सब सही हो जाएगा, कोई बात नहीं, शांत चल चल रो मत. जगತ್ತಿಂದ ಹೇಳತ್ತಲ್ಲ आता पाणी घालणार आहे मी यामध्ये. ಅಲ್ಲಿ 2 ಲೀಟರ್ ಹಾಕೊಂಡು ಅದು ಬ್ಯಾಡ ತಲ್ಲಿ ಕುಡಿಯಾಕ ಬರ್ತದ ತುಂಬಲೆ इडली. ತಿಂತಿಗಿಲೆ ಹಗರ್ ಹಾಕೆ ಮುಂದೆ ತಗೋ ಮುಂದೆ ಹೋಯ್ ಹಂಗಿರಿ ಬಿಡು ಏನು ಅವಳ ಇಂಜನಿ ನೀರು ಬಿಡೋದು तर गाईज आता सगळं संपलं. आता चाललोय हुबळीकडे. अजून 1 तासाभरात हुबळीमध्ये जाऊन पोहोचेल. आता जाऊन सगळं फ्रेशअप करून कॉलेजला जायचं आहे गाईज. आता वाजले ते 6:15 6:30 वाजले ते गाईज. आता चाललोय 1 तासाभरपर्यंत हुबळीमध्ये जाऊन पोहोचेल आणि झालं गाईज. भेटूया. हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. बाय बाय गाईज. फायनली सकाळचे 8:30 वाजले ती. आम्ही आता पोहोचलो हुबळीमध्ये. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. बाय बाय.